ऐरोली विधानसभा मतदारसंघाचे प्रथम आमदार तथा लोकप्रिय युवा नेतृत्व संदीप नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त ऐरोली प्रभाग क्रमांक 4 मध्ये विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले। विधी समिती उपसभापती शिवाजी खोपडे यांच्या पुढाकाराने वृक्षारोपण तसेच ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप करण्यात आले। धर्मवीर छत्रपती संभाजीराजे उद्यान सेक्टर 4, अण्णासाहेब पाटील उद्यान सेक्टर 16 आणि रामदास बापू पाटील उद्यान सेक्टर 18 येथे विविध प्रकारच्या वृक्षांचे रोपण करण्यात आले। पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत नागरिकांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। त्यानंतर संध्याकाळी तेरापंथ सभागृहात ज्येष्ठ नागरिकांसाठी छत्री वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी स्थायी समिती सभापती अशोक पाटील व आजी माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात पद्मभूषण डॉक्टर DY पाटील यांना श्रद्धांजली अर्पण करून करण्यात आली। त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। व्यासपीठावर उपस्थित स्थायी समिती सभापती अशोक पाटील, स्थित आजी माजी नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले। यावेळी मान्यवरांनी माजी आमदार संदीप नाईक यांच्या सामाजिक आणि राजकीय कार्याचा गौरव करत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। प्रभागातील महिला व पुरुष नागरिकांना मान्यवरांच्या हस्ते छत्र्यांचे वाटप करण्यात आले। कार्यक्रमाला प्रभागातील नागरिकांची मोठी गर्दी झाली होती। कार्यक्रमादरम्यान सांस्कृतिक गीतांचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता। उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली। यावेळी ऐरोली वार्ताला दिलेल्या प्रतिक्रिया। आज अतिशय आनंदाचा दिवस आणि आजच्या या 4 वर्ष आनंदाच्या दिवशी या नवी मुंबई शहराचं युवा नेतृत्व आणि ऐरोली विभागाचे मतदारसंघाचे प्रथम आमदार आदरणीय आमचे मार्गदर्शक माजी आमदार संदीपजी नाईक साहेब यांचा आज वाढदिवस। मी खऱ्या अर्थाने तमाम नवी मुंबई सर्व जनतेच्या वतीने आणि ऐरोलीतील सर्व नागरिकांच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। शुभेच्छा देत असताना खऱ्या अर्थाने या ठिकाणी आदरणीय प्रथम आमदार संदीप नाईक यांनी सांगितलेलं होतं की माझा वाढदिवस हा हार बुके न देता समाजोपयोगी कार्यक्रम आपण करा आणि जेणेकरून त्या माध्यमातून लोकांकरता उपयोगी असणाऱ्या सर्व गोष्टी त्यांच्यावरती असणारा त्या कार्यक्रमाचा आनंद तो खऱ्या अर्थाने माझ्या वाढदिवसानिमित्त मला सार्थ ठरेल। म्हणून आज या प्रभाग क्रमांक 4 चे आमचे लाडके आणि माझे सहकारी विधी समितीचे उपसभापती शिवाजीराव खोपडे साहेब यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी सकाळी वृक्षारोपण झालं। आता संध्याकाळी त्यांच्या छत्री वाटपचा मोठ्या संख्येने या ठिकाणी नागरिक तमाम त्यांच्यावरती प्रेम करणारे सर्व रहिवासी बंधू भगिनी या ठिकाणी आलेले आहेत आणि छत्री वाटपचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे। या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला अतिशय सांगावंसं आहे की आदरणीय गणेशजी नाईक साहेबांनी या नवी मुंबई शहरासाठी दिलेलं योगदान तेच खऱ्या अर्थाने या ठिकाणी सामाजिक पोचपावत्याच्या माध्यमातून आपल्याला दिसते आणि असंच उपक्रम आदरणीय गणेशजी नाईक साहेबांना अधिकृत आहेत, आदरणीय संदीपजी नाईक साहेबांना अधिकृत आहेत। तेच कार्यक्रम या ठिकाणी भविष्यामध्ये देखील या ऐरोलीमध्ये होतील आणि ऐरोलीमधील सर्व सुज्ञ नागरिक चांगल्या आणि वाईट गोष्टीचा विचार करून नक्कीच आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या खंबीरपणे पाठीशी उभा राहतील। आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्ता मी असेल किंवा आमचे सर्व सहकारी नगरसेवक असतील यांच्या खंबीरपणे पाठीशी उभा राहतील आणि दादांचा हात बळकट करतील यामध्ये मला नक्की विश्वास आहे। भविष्यामध्ये अनेक चांगले उपक्रम आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या माध्यमातून या ऐरोलीमध्ये करत राहू अशी सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो। धन्यवाद। आपण ऐरोली विधानसभेचे प्रथम आमदार माननीय संदीपजी नाईक साहेब यांचा आज वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाच्या निमित्तानं सर्वप्रथम मी त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो।
त्यांचं भावी आयुष्य सुखसमृद्धीचं भरभराटीने आरोग्यदायी जावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. खरं तर आज 4 ऑगस्ट आणि संदीप नाईक साहेब यांचा आज वाढदिवस आहे. त्यांनी सर्व कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना आवाहन केलं होतं की आपण हा वाढदिवस हार तुरे बुके शाल न देता सामाजिक उपक्रम राबवून त्या ठिकाणी आपण हा वाढदिवस साजरा करावा. आणि या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद देत आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने आज नवी मुंबई शहरामध्ये आपण पाहत असं गेल्या 8 दिवसापासून विविध सामाजिक उपक्रम चालू आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून आज आपण या ठिकाणी आदरणीय नाईक संदीपजी नाईक साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सकाळी वृक्षारोपण हा कार्यक्रम घेतला होता. त्याच्यानंतर आता ज्येष्ठ नागरिकांची छत्री वाटप आपण कार्यक्रम घेतलेला आहे. खरं तर आम्ही एक ज्येष्ठ नागरिक हा एक समाजाचा कणा आहे. त्यांचं सामाजिक जीवनामध्ये फार मोठं योगदान आहे आणि त्यांचा आदरातिथ्य करावं या उद्देशाने या ठिकाणी आम्ही ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटपचा कार्यक्रम घेतला. आपण पाहत असाल की फार मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक उपस्थित झालेले आहेत आणि आदरणीय नाईक साहेबांना नेहमीच यांचा आशीर्वाद नाईक परिवाराला त्यांना या राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये नेहमी त्यांना या ज्येष्ठ नागरिकांचा महिला भगिनींचा आशीर्वाद लाभलेला आहे आणि याच माध्यमातून याच भावनेतून हे सर्व ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत. खरोखर मी सुद्धा देखील या सर्व उपस्थित ज्येष्ठ नागरिकांचे आभार व्यक्त करतो. या ठिकाणी या विभागामध्ये सामाजिक आणि धार्मिक कार्य करत असताना माझ्यासारख्या कार्यकर्त्याला असतील किंवा आपल्या प्रियताई जी आहेत, अशोकजी पाटील साहेब आहेत स्थायी समितीचे सभापती आणि इतरही आमचे सर्व नगरसेवक आहेत, यांना खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी जनतेने नाईक साहेबांच्या कामावरती विश्वास ठेवून त्या ठिकाणी आम्हाला लोकसेवा करण्याची संधी दिली. अनेक विकासकाची गंगा त्या ठिकाणी आदरणीय संदीप नाईक साहेबांनी ज्यावेळेला ते आमदार होते त्यावेळेला त्या ठिकाणी या ठिकाणी विकास कामं केलेली आहेत आणि आता जे विद्यमान आमदाराचे वनमंत्री आदरणीय लोकनेते गणेशजी नाईक साहेब आहेत त्यांच्या माध्यमातून देखील अनेक विकास कामं होत आहेत. त्याचा आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी अभिमान वाटतो. खऱ्या अर्थानं या विभागात कार्य करत असताना ज्या ज्या नागरिकांच्या समस्या आहेत त्याच्या सोडवण्याचं काम प्राधान्याने सोडवण्याचं काम हे आमच्या हातून घडेल अशी मी आपल्याला ग्वाही देतो. परत एकदा आदरणीय संदीप नाईक साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि सर्व आपले पत्रकार बांधव सर्व ज्येष्ठ नागरिक असतील त्यांच्या सर्वांचा मी आभार व्यक्त करतो आणि